चलो, इरोजन आणि सॉइल कन्झर्वेशनचा टॉपिक बघू आता आपण. पहिला आपला आहे सॉइल इरोजनचा प्रश्न बघू. सॉइल इरोजन म्हणजे काय? सॉइल इरोजन इज द प्रोसेस ऑफ द रिमूव्हल ऑफ द सॉइल पार्टिकल्स फ्रॉम द पॅरेंट बॉडी अँड ट्रान्सपोर्टेशन ऑफ सच पार्टिकल बाय द विंड अँड वॉटर. एक तर त्याच्या पॅरेंट बॉडी पासून त्यांना वेगळं करणं आणि त्यांना वाहून घेऊन जाणं, दोन्हींचा समावेश होतो तुमच्या सॉइल इरोजन मध्ये. ओके. त्याच्यानंतरचा कॉन्सेप्ट आहे रन ऑफ. रन ऑफ म्हणजे काय? दॅट पोर्शन ऑफ द प्रेसिपिटेशन विच इज नॉट ऍब्झॉर्ब बाय द सॉइल. म्हणजे पाऊस पडल्यानंतर जे पाणी जमिनीकडून ऍब्झॉर्ब केलं जात नाही ते राहिलेलं पाणी आहे, त्या बाबतीत चाललंय. बट फाइंड इट्स वे इन टू द स्ट्रीम आफ्टर मीटिंग द परसिस्टंट डिमांड ऑफ द युएफओ ट्रान्सपिरेशन इन्क्लुडिंग द इंटरसेप्शन अँड अदर लॉसेस. जे पावसाचं पाणी जमिनीत मुरत नाही, एक मुद्दा. दुसरा मुद्दा जे आहे, जे इव्हॅपो ट्रान्सपिरेशन नंतर शिल्लक राहतं किंवा इंटरसेप्शन किंवा अदर लॉसेस सोडून जे वाहून जातं त्या पाण्याला आपण काय म्हणतो? रन ऑफ म्हणतोय. डेफिनेशन काय? रेनफॉल मायनस मायनस ब्रॅकेटमध्ये काय काय बघा, इनफिल्ट्रेशन जे पाणी मुरतंय ते, इंटरसेप्शन जे अडलं जातं ते, सरफेस स्टोरेज काही ठिकाणी स्टोरेज होतं ते, आणि सगळ्यात शेवटी आहे सरफेस डिटेन्शन. ह्या सगळ्या गोष्टींना मायनस केल्यानंतर जे रेनफॉल उरतं त्याला म्हणायचं रन ऑफ. ओके. पुढचा मुद्दा आहे फॅक्टर अफेक्टिंग रन ऑफ. रन ऑफला कुठल्या गोष्टी अफेक्ट करतात? पहिला आहे क्लायमेटिक फॅक्टर. क्लायमेटिक फॅक्टर मध्ये कोण कोण आहे? रेनफॉल कॅरेक्टरिस्टिक्स, स्नोफॉल आणि युएफओ ट्रान्सपिरेशन. हे तीन मुद्दे तुम्हाला रन ऑफला कारणीभूत ठरतात. कसं? तुमचा रेनफॉल कशा प्रकारचा आहे? रेनफॉल मोठा असेल तर वाहून जाण्याची टेंडन्सी जास्त असते. रेनफॉल बारीक छोटा असेल तर मुरण्याची क्षमता जास्त असते. ते तसं झालं. नंतर तुमचा स्नोफॉल, रेनफॉल आहे का स्नोफॉल आहे याच्यावरून तुमचा रन ऑफ ठरू शकतो. स्नोफॉलला रन ऑफ कमी असू शकतो. तिसरा मुद्दा आहे तुमचा इव्हॅपो ट्रान्सपिरेशन. इव्हॅपो ट्रान्सपिरेशन जास्त असेल तर रन ऑफ कमी का जास्त? कमी झाला. राईट. तसंच तुमचा पुढचा मुद्दा आहे फिजिओग्राफिक फॅक्टर. फिजिओग्राफिक मध्ये तुमचा वॉटर सेट कसा कॅरेक्टरचा आहे? वॉटर सेट म्हणजे काय? नदीला पाणी यायच्या आधी ज्या एरियातून पाणी कलेक्ट होतं त्याला आपण वॉटर सेट म्हणतो. राईट. समजा की एक नदी एका डोंगराच्या खालून वाहते असेल, त्या डोंगरावर वेगवेगळ्या ठिकाणाहून तिला येऊन मिळणारे पाण्याच्या गलीज असतात, ओढे असतात, नाले असतात. या सगळ्यांना एकत्रित करणारा जो भाग आहे, जो प्रदेश आहे, त्याला आपण म्हणतो वॉटर सेट. ओके. वॉटर सेट तुमचा कशा प्रकारचा आहे? तर तो कसा परिणाम करेल रन ऑफ वरती? तुमचा वॉटर सेट खडकाळ असेल तर तुमचा रन ऑफ जास्त असणार आहे. उलटा असेल तर कंडिशन रन ऑफ कमी असणार आहे. दुसरा आहे चॅनल कॅरेक्टरिस्टिक्स. तुमचे चॅनल कशा प्रकारचे आहेत? सरळ चॅनल असेल तुमचा तर रन ऑफ जास्त असणार आहे. वळणावळणाचा चॅनल असेल, डीप चॅनल असेल तर तुमचा रन ऑफ कमी असणार आहे. पुढचा मुद्दा आहे जिओलॉजिकल फॅक्टरचा. ओके. जिओलॉजिकल फॅक्टर मध्ये बघा, तुमची लिथोलॉजी, स्ट्रक्चरल अँड हायड्रोलॉजिकल कॅरेक्टर्स या सगळ्यांचा समावेश जिओलॉजिकल फॅक्टर मध्ये होतोय. रन ऑफला कारणीभूत ठरणारे हे तिन्ही घटक लक्षात घ्या. पुढे इम्पॉर्टंट फॅक्टर दॅट इन्फ्लुएन्स द इरोजन. इरोजनला इन्फ्लुएन्स करणारे फॅक्टर कुठले कुठले आहेत बघा. एक तुमचा आहे रेनफॉल, दुसरा आहे टाइप्स ऑफ व्हेजिटेशन आणि तिसरा आहे सॉइल. ओके. कशाला? इरोजनला इन्फ्लुएन्स करणार आहेत ते. राईट. आता पुढचा हे मुद्दे बघा, एक दोनदा विचारून झालेल्या परीक्षेला. सॉइल लॉस इक्वेशन ड्यू टू द वॉटर इरोजन. वॉटर इरोजन मुळे सॉइलचं लॉस कशा प्रकारे होतं हे कॅल्क्युलेशन करण्याची फॉर्म्युला तुमच्या समोर आहे. ए इज इक्वल टू आर के एल एस सी पी. ओके. आता याच्यामध्ये तुम्हाला के म्हणजे काय असं त्यांनी विचारलं होतं डेफिनेशन देऊन. ओके. आता तुम्हाला नेक्स्ट टाइम वेगळं काहीतरी विचारलं जाऊ शकतो किंवा तेच विचारलं जाऊ शकतं. याच्यातलं ए काय आहे? प्रेडिक्टेड सॉइल लॉस किती आहे ते मी कसं मोजतोय बघा. एक आहे तुमचा पहिला मुद्दा आर. आर इज इक्वल टू काय? रेनफॉल आणि रन ऑफ फॅक्टर. ओके. एक के काय आहे तुमचा? सॉइल इरोडेबिलिटी. के आणि सॉइल इरोडेबिलिटी मध्ये कुठंच के नाही, त्याच्यामध्ये तो त्यांनी मुद्दा म्हणून विचारलाय. राईट. के इज इक्वल टू सॉइल इरोडेबिलिटी आहे. ओके. पुढचा एल. एल मध्ये ऍटलिस्ट तुम्हाला स्लोप लेंथला एल दिसतं. ओके. ते क्लिअर आहे. एस मध्ये तुम्हाला स्टीपनेस किंवा स्लोप ग्रेडियंट आहे. आणि सी मध्ये तुम्हाला काय आहे? सॉइल कव्हर आहे किंवा सॉइल मॅनेजमेंट येतं. आणि पी मध्ये आहे इरोजन कंट्रोल प्रॅक्टिस. प्रॅक्टिसचं पी. ओके. बाकी सगळे लक्षात येऊ शकतात. के येणार नाही. किती फॅक्टर आहेत टोटल?
6 फॅक्टर्स आहेत. या 6 फॅक्टरच्या आधारावरती तुम्ही इरोजन मोजू शकता. हे कशामुळे आहे? वॉटरमुळे इरोजन आहे. खाली काय आहे? सॉइल लॉस ड्यू टू द विंड इरोजन. विंड इरोजनचं इक्वेशन त्यांनी खाली दिलेलं आहे. आता एकदा वॉटरमुळे विचारलं तर नेक्स्ट टाइम कदाचित विंडमुळे विचारलं जाऊ शकतं. याचा फॉर्म्युला बघा, E इज इक्वल टू IRKFCW D आणि B. किती घटक आहेत? 8 फॅक्टर आहेत. विंडमुळे 8 फॅक्टर प्रभावित होतात, तर वॉटरमुळे 6 फॅक्टर प्रभावित होतात. ओके, ई काय आहे? सॉइल लॉस ड्यू टू द विंड इरोजन. ई इज इक्वल टू आय आहे सॉइल क्लॉडिनेस फॅक्टर, आर आहे सरफेस कव्हर फॅक्टर, के आहे सरफेस रफनेस फॅक्टर, एफ आहे सॉइल टेक्स्चरल क्लास फॅक्टर, सी आहे लोकल विंड फॅक्टर, डब्ल्यू आहे फील्ड विड्थ फॅक्टर, आणि डी आहे विंड डायरेक्शन फॅक्टर, आणि बी आहे विंड बॅरियर फॅक्टर. डायरेक्शन आणि बॅरियर तर तुम्हाला लक्षात येऊ शकतं, राईट? डायरेक्शनचं डी, बॅरियरचं बी, विड्थचं डब्ल्यू. एक खालचे 3 तरी लक्षात येतात, वरच्याला त्याने कुठून काय जोडले काही कळत नाही, तर ते तसं नाव तरी दिले तर ते लक्षात ठेवायचे आपल्याला आहे. ओके, तर हे दोन्ही इक्वेशन लक्षात ठेवा. पुढचा आपला मुद्दा आहे आता सॉइल अँड वॉटर कन्झर्वेशनचा. इरोजन कसं होतं आणि त्याचे फॉर्म्युले आता बघितले आपण. कन्झर्वेशन कडे आता आपण जाऊ. कन्झर्वेशन मध्ये बघा, कन्झर्वेशन मेजर्स आर ग्रुप इन द 2 हेड्स. 2 कॅटेगरीमध्ये कन्झर्वेशन डिवाइड केलेले आहेत. एक तुमचा आहे क्रॉप मॅनेजमेंट, दुसरा आहे तुमचा ॲग्रोनॉमिक्स अँड इंजिनिअरिंग मेजर्स. ओके, आता फॅक्टर इन्फ्लुएन्सिंग द कन्झर्वेशन मेजर. कन्झर्वेशन साठी कुठले फॅक्टर इन्फ्लुएन्स करतात? पहिला आहे तुमचा सॉइल, दुसरा आहे लँड स्लोप, तिसरा आहे रेनफॉल कॅरेक्टरिस्टिक. सॉइल, लँडचा स्लोप आणि रेनफॉलचे कॅरेक्टरिस्टिक हे मेजरला कारणीभूत ठरतात किंवा इन्फ्लुएन्स करतात. ओके, आता कन्झर्वेशन मेजर्स 2 प्रकारचे असतात. एक तुमचा आहे ॲग्रोनॉमिक मेजर, दुसरा आहे तुमचा मेकॅनिकल मेजर्स. ओके, ह्याच्या या टॉपिक वरती हमखास 1-2 प्रश्न असतात कन्झर्वेशन मेजर्स वरती. ओके, ॲग्रोनॉमिक मेजर्स मी तेव्हा वापरतोय जेव्हा त्यांचा स्लोप किती आहे? लेस दॅन 2%. जेव्हा स्लोप मोर दॅन 2% होतो तेव्हा मी मेकॅनिकल मेजर वापरतो. हे त्या दोघातला एक डिफरन्स आहे. स्लोप म्हणजे जमिनीचा उतार तुमचा किती आहे. जमिनीचा उतार 2% पेक्षा कमी असेल तर ॲग्रोनॉमिक वापरणार आहे. आता दुसरी कंडिशन बघा, ॲग्रोनॉमिक मध्ये इरोजन तुमचं जे होणार आहे ते सिव्हिअर नाहीये, तेव्हा तुम्ही ॲग्रोनॉमिक वापरता. इरोजन सिव्हिअर झालं तर तुम्हाला मेकॅनिकल वापरावं लागणार आहे. आता ॲग्रोनॉमिक मेजरचे ऑब्जेक्टिव्ह कुठले कुठले आहेत बघा. एक आहे तुमचा इंटरसेप्ट रेनड्रॉप टू रिड्यूस द स्प्लॅश इफेक्ट. आकाशातून जे रेनड्रॉप जमिनीवरती पडतात ते बिंदू पडल्यानंतर जो इफेक्ट होतो काय म्हणतो आपण? स्प्लॅश इफेक्ट. त्याच्यामुळे काय होतंय? जमिनीचे मातीतले कण डिसइंटिग्रेटेड होतात आणि मग ते वाहून जातात. ते डिसइंटिग्रेशन होणं ही पहिली स्टेज आहे जमिनीच्या धूप होण्याची. त्याला थांबवण्यासाठी आपण हे ॲग्रोनॉमिक मेजर वापरतो. ओके, त्याला काय करतो आपण? त्या रेनड्रॉपला इंटरसेप्ट करतोय. म्हणजे काय करतोय? ते डायरेक्टली जमिनीवर कसं पडणार नाही याची व्यवस्था करतो. ओके, नेक्स्ट आहे तुमचं रिटार्ड अँड रिड्यूस द रन ऑफ. बरोबर आहे, एक तर इंटरसेप्ट आपण वरच केलं आहे त्यामुळे मातीचं इंटिग्रेशन कमी होईल, आणि दुसरं जे आहे पाणी टिकून कसं राहील ते बघतो. पाणी वाहून जाणार नाही, म्हणजे रिटार्ड अँड रिड्यूस द रन ऑफ. रन ऑफला कमी करण्याचं दुसरं काम करतं. तिसरं आहे ऑर्गॅनिक मॅन्युअर कंटेंट आणि सॉइल मॉइश्चर इम्प्रूव्ह करणं आणि वॉटर इनटेक वाढवणं. ॲग्रोनॉमिक मेजर मध्ये असं काय आपण गोष्टी करतो. फॉर एक्झाम्पल काय, पालापाचोळा आपण जर आपल्या जमिनीवरती टाकला तर इंटरसेप्ट होणार आहे, स्प्लॅश इफेक्ट थांबला जाईल. दुसरं, पालापाचोळामध्ये सुद्धा पाणी धरून ठेवण्याची क्षमता असते, त्यामुळे तुमच्या जमिनीत पण पाणी साठून राहू शकतं. हे त्याचे 3 ऑब्जेक्टिव्ह लक्षात ठेवा. ओके, हे तुमचे ॲग्रोनॉमिक मेजर्सचे झाले. आता मेकॅनिकल मेजर्सचे ऑब्जेक्टिव्ह काय बघा. प्रोव्हाइडिंग द ऑपॉर्च्युनिटी फॉर इनफिल्ट्रेशन ऑफ द वॉटर. पाणी तुमच्या जमिनीत इनफिल्ट्रेट झालं पाहिजे, खाली गेलं पाहिजे, याच्यासाठी आपण मेकॅनिकल मेजर्स वापरतो. ओके, सिंपल तुम्ही विचार करा, जर तुम्हाला असं वाटत असेल की वाहतं पाणी माझ्या जमिनीत मुरावं तर तुम्ही काय करता? पहिली गोष्ट काय करता? बांध बांधणार आहे. मग या बांध बांधण्याच्या सगळ्या मेजर्सला आपण मेकॅनिकल मेजर्स म्हणतो. ओके, त्याच्यात वेगवेगळे प्रकार आहेत, आता आपण पुढे बघूया. म्हणून पहिला उद्देश काय झाला? इनफिल्ट्रेशन ऑफ वॉटर वाढण्यासाठीची प्रोव्हिजन. दुसरा उद्देश काय? लॉंग स्लोपला डिवाइड करून रन ऑफ वेलॉसिटी आणि इरोजन कमी करणं. एका डोंगरावरती जर तुम्हाला असा उतार असेल तर तिथं आपण त्याचा स्लोप कमी करू शकतो. कसा करू शकतो? छोटे छोटे पॅच तयार करू शकतो.
पॅच तयार केली की त्याचा इंटरसेप्ट होतो, एक उतार मध्येच अडतो, त्याचा खालून परत उतार चढवलं की परत त्याला अडवलं जातं, असं त्याला इंटरसेप्ट केलं जातं. ओके, त्यामुळे लॉंग स्लोपला डिवाइड करण्याचा एक दुसरा उद्देश आहे. पहिला उद्देश काय होता, बांध बांधण्याचा, ज्याच्यामुळे इन्फिल्ट्रेशन वाढणार आहे. दुसरा उद्देश होता लॉंग स्लोपला डिवाइड करण्याचा, ज्याच्यामुळे इरोजन आणि रन ऑफ कमी होणार आहे. ओके, दोन्ही लक्षात आले तुमच्या नीट व्यवस्थित. आता त्याच्यातले पहिल्यांदा आपण ॲग्रोनॉमिक मेजरचा अभ्यास करूया. ॲग्रोनॉमिक मेजर्स मध्ये कोण कोण आहे, कंटूर कल्टिवेशन, मल्चिंग, डेन्स ग्रोइंग क्रॉप आणि स्ट्रीप क्रॉपिंग, असे 4 प्रकार आहेत. यातलं पहिलं बघूया, कंटूर कल्टिवेशन. कंटूर कल्टिवेशन मध्ये काय, कंटूर किंवा स्लोप वरती, उतारावरती आपण क्रॉपिंग करून इरोजन कमी करतो. म्हणजे कसं करतो, ज्या डायरेक्शनला उतार आहे त्या डायरेक्शन वरती जर आपण पिकांची लागवड केली तर वाहणाऱ्या पाण्याला अडथळा निर्माण होतो. बरोबर आहे, सिंपल आहे लॉजिक. तर या पद्धतीला आपण कंटूर कल्टिवेशन म्हणतोय. दुसरी महत्वाची लॉजिक आहे ती म्हणजे मल्चिंग मेजर आहे. मल्चिंग, मल्चिंग मध्ये काय करतो, मल्च इज एनी मटेरियल युज्ड फॉर टू चेक इव्हॅपोरेशन, आणि दुसरं काय आहे, इम्प्रूव्ह द सॉइल वॉटर. मल्चिंग मुळे 2 गोष्टी करतो, इव्हॅपोरेशन थांबवतो. इव्हॅपोरेशन कसं थांबवतो आपण, वरती मल्चिंग केलो आपण जमिनीच्या वरती, त्यामुळे सूर्यप्रकाशाचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट जमिनीशी होत नाही, त्यामुळे इव्हॅपोरेशन थांबलं. आणि दुसरं, सॉइल वॉटर काय होत आहे, इनटेक त्याच्या आतमध्ये वाढत आहे. ओके, मल्च कॅन बी नॅचरल ऑर आर्टिफिशियल. नॅचरल मध्ये काय असेल, क्रॉप रेसिड्यूज, लिव्स आणि स्ट्रॉज असणार आहे. ओके, पिकांचा पालापाचोळा किंवा त्याच्या बाकीचे दांडे वगैरे सगळे त्याचा समावेश होतो. आणि आर्टिफिशियल मध्ये प्लास्टिक फिल्मचा सुद्धा वापर होतो. मल्चिंग मध्ये प्लास्टिक फिल्म वापरली जाते, हे सुद्धा लक्षात घ्या, जनरली ते वाटत नाही. आता टाईप ऑफ मल्चेस बघा. पहिलं तुमचं आहे स्टबल मल्च. जर तुम्ही क्रॉप रेसिड्यूचा वापर केला तर त्याला स्टबल मल्चिंग म्हणायचं, सिंपल आहे. दुसरं आहे स्ट्रॉ मल्च, जर स्ट्रॉचा वापर केला तर, बरोबर आहे. म्हणजे आता तुम्ही, आपण त्याला मराठीत काय म्हणतो, स्ट्रॉला चिपाड म्हणतो ना, तर चिपाडचा वापर केला असेल तर त्याला आपण स्ट्रॉ मल्चिंग म्हणतो. ओके, प्लास्टिक मल्चिंग, पॉलिथिलीन, पॉलिव्हिनिल क्लोराइड यांचा वापर केला तर आपण काय म्हणायचं त्याला, प्लास्टिक मल्चिंग. व्हर्टिकल मल्चिंग बघा, व्हर्टिकल मल्चिंग मध्ये काय आहे, मेथड ऑफ ब्रेकिंग हार्ड पॅन टू इम्प्रूव्ह द रूट पेनिट्रेशन, एरेशन आणि वॉटर पर्क्युलेशन. याच्यात काय केलं जातं, कडक झालेली जमीनला तोडलं जातं, व्हर्टिकली फोडलं जातं, भुसभुशीत केलं जातं. ओके, आणि त्यामुळे काय होतंय, तुमचं पेनिट्रेशन वाढतंय, रूट्स, झाडांची मुळं खालीपर्यंत जाणार आहेत, हवा खेळती राहणार आहे आणि पाणी मुरणार आहे. हे झालं तुमचं हार्ड पॅन ब्रेकिंग करणं, म्हणजे काय, व्हर्टिकल मल्चिंग आहे. ओके, याचा एक प्रकार आहे सबसॉइलिंग. सबसॉइलिंग मध्ये काय करतो आपण, ट्रेंच मधून त्यात क्रॉप रेसिड्यू टाकणे, ट्रेंच बनवून त्यात क्रॉप रेसिड्यू टाकायचं. ट्रेंच म्हणजे काय, खड्डे, असे छोटे छोटे विड्थ असणारे आपण खड्डे खांदतो जमिनीमध्ये. ओके, आणि त्या खड्ड्यामध्ये काय करतो आपण, क्रॉप रेसिड्यूज टाकतो, म्हणजे काय करतो आपण, स्टबल मल्च, स्टबल मल्च त्याच्यात टाकतो. ओके, हे झालं तुमचा एक त्याच्यातला भाग. दुसरा, ब्लॅक सॉइल मध्ये त्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. व्हर्टिकल मल्चचा ब्लॅक सॉइल मध्ये वापर काय केला जातो, वॉटर क्लॉगिंग हा ब्लॅक सॉइलचा प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे आपण त्याला पाणी पेनिट्रेट करून घेणं गरजेचं असतं. त्यामुळे आपण तिथे हे व्हर्टिकल मल्चिंगचा वापर करतोय. वरच्या थरातच पाणी राहतं ना, म्हणून काळी माती कशी होती, एकदम चिखल होते, ती खालीपर्यंत मुरण्यासाठी व्हर्टिकल मल्चचा वापर केला जातो. यांनी इम्प्रूव्ह द इन्फिल्ट्रेशन आणि स्टोरेज ऑफ द रेन वॉटर, या 2 गोष्टी ब्लॅक वॉटर मध्ये, ब्लॅक सॉइल मध्ये घडतात. आणि हे कुठं वापरलं जातं जास्त करून, मोस्टली युज्ड इन कॉफी गार्डन. कॉफी गार्डन मध्ये मोस्ट प्रमाणामध्ये व्हर्टिकल मल्चिंग वापरलं जातं. 5वा मुद्दा तुमचा आहे सॉइल मल्च, किंवा त्याला म्हणायचं डस्ट मल्च. याच्यात विशेष काही केलं जात नाही, तुमची माती सुटी करून टाकली जाते. हे कॉमन प्रोसेस आहे, कुठलाही शेतकरी करतो, ढेकळांना फोडून आपण त्याला मातीत रूपांतर करत असतो. आणि याचा उपयोग तुम्हाला वर्टी झोन सारख्या मातीत होतो, पण अल्फी झोन मध्ये याचा वापर होत नाही. ओके, हे मल्चचे 5 प्रकार लक्षात घ्या. पुढचा मुद्दा आहे आपला इफेक्ट ऑफ मल्चिंग. ओके, इफेक्ट ऑफ मल्चिंग काय काय होतं. पहिला मुद्दा, सॉइल वॉटरच्या बाबतीत काय होणार आहे, मल्चिंग मुळे रन ऑफ कंट्रोल होईल. ओके, पाण्याचा फ्लो कमी होईल, एक मुद्दा तुमचा झाला. तुमचा दुसरा मुद्दा आहे इन्क्रीज इनफिल्ट्रेशन, तुमचं इनफिल्ट्रेशन वाढणार आहे, ऑफकोर्स आहे. ओके, आणि तिसरा तुमचा मुद्दा आहे
डिक्रीज इव्हॅपोरेशन आणि वीड कंट्रोल. ओके, हे सॉइल वॉटरच्या बाबतीतले मल्चिंगमुळे होणारे परिणाम. दुसरा आहे तुमचं सॉइल टेम्परेचर. सॉइल काय काय वीड कंट्रोल मध्ये. आता वीड का बरं येणार आहे? वीड उगवण्याची कारण, वीड गवत कंट्रोल करणं, गवत वाढणार नाही. ओके, गवत हा काँग्रेस म्हणा किंवा इतर कोणत्याही प्रकारचं गवत म्हणा, त्याची वाढ कशी होणार नाही याचा आपण सॉइल वॉटरवरनं कंट्रोल करतोय. ओके, पुढचा सॉइल टेम्परेचर. ह्याच्यामध्ये काय? रेडिएशन शिल्डिंग. रेडिएशन शिल्डिंग म्हणजे काय? डायरेक्टली सूर्यप्रकाश मातीपर्यंत पोहोचणार नाही, ते रेडिएशन शिल्डिंग. पुढे हीट कंडक्शन आणि टॅपिंग. ह्याच्यात काय होतंय? जर तुमची जमीन गरम झाली असेल तर ती हिवाळ्यात थंड होते, आणि जमीन थंड होणं सुद्धा डेंजरस असतं. तर ती थंड न होऊ नये याच्यासाठी सुद्धा मल्च उपयोगी ठरतं, कारण तिथली उष्णता बाहेर पडत नाही, वरती मल्च आहे. त्यामुळे उलट पण काम करतं, सूर्यापासून येणारा प्रकाश पण थांबवतो आणि जमिनीची उष्णता पण टिकून ठेवतं, दोन्ही मध्ये. तिसरा आहे तुमचा इव्हॅपोरेटिव्ह कुलिंग. इव्हॅपोरेटिव्ह कुलिंग होतं, जमीन उष्ण असेल तर ती थंड होते. जसं आपल्या घरामध्ये पाणी थंड करण्याचं जसं ती काम तो आपण त्याला माठ असतो, त्यासारखं याचं काम असतं. ओके, इव्हॅपोरेटिव्ह कुलिंग. नेक्स्ट आहे तुमचं सॉइल सॅलिनिटी. लिचिंग करण्याचं काम सुद्धा याच्या थ्रू होतं. ओके, आणि पुढचं आहे तुमचं इव्हॅपोरेशन कंट्रोल. तर ते आपण वरती सुद्धा बघितलेलं आहे. न्यूट्रियंट्सच्या बाबतीमध्ये काय? ते स्वतःच काय असतं? मल्च, ऑर्गॅनिक मॅटर आहे ते. ओके, ऑर्गॅनिक मॅटर तर मिळतच, आणि त्याच्यामुळे नायट्रिफिकेशन प्रोसेस आणि मिनरल सोल्युबिलिटीला सुद्धा उपयोग होतो. का? तर ऑर्गॅनिक मॅटर आले की सूक्ष्म जीव आले, बायोलॉजिकल जीव आले, त्याच्यामुळे सुद्धा या खालच्या दोन्ही क्रिया वाढणार आहेत. त्याचा पुढचा मुद्दा आहे इम्प्रूव्ह द सॉइल बायोलॉजिकल रेजिम. आता जो सूक्ष्म जीवांचा मुद्दा होता तोच इथे आहे. इम्प्रूव्ह द सॉइल स्ट्रक्चर. सॉइल स्ट्रक्चर ऑर्गॅनिक मॅटरमुळे वाढतं, ह्युमसमुळे वाढतं, हे आपण सगळं बघितलेलं आहे. त्याच्यामुळे काय होतात? पोर्स निर्माण होतात, हवा खेळती जाते, पाणी मुरतं, हे सगळं होणार आहे. आणि पुढचं आहे अफेक्ट सॉइल इरोडेबिलिटी. इरोडेबिलिटीला अफेक्ट करतं. एवढे 7 मुद्दे आहेत तुमच्या इफेक्ट ऑफ मल्चिंग मध्ये. नेक्स्ट आपला मुद्दा आहे डेन्स ग्रोविंग क्रॉप. ओके, डेन्स ग्रोविंग क्रॉप नुसार कसं होतं? ॲग्रोनॉमिक मेजर चाललंय. पहिला आपण कुठला बघितला होता ॲग्रोनॉमिक मेजर मध्ये? काउंटूर क्रॉपिंग. दुसरा बघितला होता मल्चिंग. तिसरा बघतो आपण डेन्स ग्रोइंग क्रॉप. यांचा सगळ्यांचा उद्देश काय आहे? वॉटर अँड सॉइल कन्झर्वेशन. आणि कुठल्या केसमध्ये असतं? उतार कमी असणाऱ्या केसमध्ये आहे, ते सगळं बघतो. त्याच्यातलं आहे डेन्स ग्रोइंग क्रॉप. लेग्युम सारखी पिके आपण इंटरक्रॉप मध्ये वापरतो, याच्यामुळे पण धूप थांबते. बघितले आपण, लेग्युमची पिकं काय असतात? इरोजनला रेजिस्ट करतात. का करतात? त्यांची मुळं जमिनीला घट्ट धरून ठेवतात, त्याच्यामुळे हे ॲग्रोनॉमिक मेजर तिसरं आहे. पुढचं तुमचं आहे स्ट्रीप क्रॉपिंग. स्ट्रीप क्रॉपिंग विचारून झालंय खूप वेळा. याच्यात काय करतो आपण? 2 or more क्रॉप सायमल्टेनियसली ग्रो केले जातात. 2 किंवा अधिक पिके सायमल्टेनियसली ग्रो केली की त्याला आपण स्ट्रीप क्रॉपिंग म्हणतोय. आपण बघितलं, क्रॉप्स हे इंडिपेंडेंटली ग्रो होतात, पण दोघांमध्ये ॲग्रोनॉमिकल इंटरॅक्शन असते. क्रॉप स्वतः वाढतात, पण त्यांच्या दोघांमध्ये काही ना काही ॲग्रोनॉमिकल इंटरॅक्शन असते. आता या स्ट्रीप क्रॉपिंग मध्ये प्रकार आहे. एक तुमचा आहे कंटूर स्ट्रीप क्रॉपिंग. आता नावातूनच आहे, उताराला समांतर असे सॉइल एक्सपोजिंग अँड इरोजन परमिटिंग क्रॉप्स आणि सॉइल प्रोटेक्टिंग अँड इरोजन रेजिस्टिंग क्रॉपचे स्ट्रीप अल्टरनेटिव्ह लावले जातात. ओके, एक पट्टा उताराला अनुसरून पहिला पट्टा समजा की इरोजन करू देणारे पिक आहेत, त्याच्यानंतर इरोजनला रेजिस्ट करणारी पिक आहेत, पुन्हा इरोजन अलाउड करणारी, पुन्हा रेजिस्ट करणारी, असा एक सिक्वेन्स आला की त्याला म्हणायचं आपण कंटूर स्ट्रीप क्रॉपिंग. त्याच्या पुढचं आहे फील्ड स्ट्रीप क्रॉपिंग. युनिफॉर्म लँड वरती, वरचं काय उतारावरती कंटूर आहे आणि खाली काय आहे? युनिफॉर्म लँड वरती आहे. युजफुल फॉर रेग्युलर स्लोप लँड ऑफ हाय इनफिल्ट्रेशन रेट. ओके, युजफुल फॉर रेग्युलर स्लोप साठी. इथं स्लोप नाहीये, नावातच कळतं फील्ड स्ट्रीप क्रॉपिंग. त्याच्या पुढे आहे विंड स्ट्रीप क्रॉपिंग. मुख्य उद्देश काय आहे? नावातूनच कळतं, टू रिस्ट्रिक्ट द एअर. एअरला रिस्ट्रिक्ट करण्याची पद्धत आहे. टॉल क्रॉप्स लाईक जवार, मेज आणि शॉर्ट क्रॉप्स लाईक, शॉर्ट क्रॉपचे स्ट्रिप्स अल्टरनेटिव्हली असतात. ओके, शॉर्ट आणि टॉल आणि शॉर्ट हे अल्टरनेटिव्हली आले की त्याला काय म्हणायचं? विंड स्ट्रीप क्रॉपिंग. ओके, त्याच्यानंतर बफर स्ट्रीप क्रॉपिंग. स्ट्रीप ऑफ लेग्युम्स, ग्रास आणि श्रब्सचा वापर केला जातो. हे सगळे कसे आहेत? हे पिकं नाही आहेत, पण ते बफर म्हणून काम करणार आहेत. ओके, जनरली विंड इरोजनच्या केसमध्ये किंवा इतर केसमध्ये पण आपण मोस्ट करून विंड इरोजनच्या केसमध्ये हे परमनंटली किंवा टेम्पररी असू शकतात.
क्रिटिकल कंडिशन मध्ये याचा वापर केला जातो, जसं की स्टीप जमीन आहे तुमची आणि हायली इरोडेड लँड आहे, त्या केसमध्ये या बफर स्ट्रीप क्रॉपिंगचा वापर केला जातो. क्रॉपिंग सिस्टीम नुसार सुद्धा तुम्ही ॲग्रोनॉमिकल मेजर करू शकता. धूप थांबवण्यासाठी क्रॉपिंग सिस्टीम्स आहेत. एक तुमचा आहे क्रॉप रोटेशन, मिक्स क्रॉप आणि इंटरक्रॉपिंग. यांचा वापर सुद्धा ॲग्रोनॉमिकल मेजर म्हणून केला जातो. ओके, आता पुढचा आहे तुमचा मेकॅनिकल मेजर. ओके, मेकॅनिकल मेजर्स मध्ये आता वन बाय वन आपण बघूया. तुमचं पहिलं आहे बेसिन लिस्टिंग. याच्यात काय करतो आपण, स्मॉल इंटरप्टेड बेसिन अलॉंग द कंटूर, ओके, ऑन रिटेंटिव्ह सॉइल हॅव्हिंग माइल्ड स्लोप. एक पहिली गोष्ट काय, स्लोप कसा तुमचा माइल्ड आहे, पण तो आता 2% वरती गेलाय. मेकॅनिकल आले की काय झालं, मोर दॅन 2% वाली जमीन आली, त्याच्यावरती तुम्ही बेसिन लिस्टिंग करता. म्हणजे बेसिनला आपण काय म्हणू शकतो, असं चौकोन जो भाग असतो ना, त्याला आपण तो बेसिन म्हणतो. ओके, त्या जमिनीचे बेसिनचे असे पार्ट तयार करतात, त्याला आपण बेसिन लिस्टिंग म्हणतो. एक बेसिन, त्याच्या खाली बेसिन, त्याच्या खाली बेसिन. याच्यामुळे काय होतं, जो वरून येणारी पाणी आहे ते पाणी डायरेक्टली खाली न जाता असं वळत 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 खाली जातं. येतं का तुमच्या लक्षामध्ये? याच्यामुळे काय होतं, त्याचा स्पीड कमी होतोय, वेलॉसिटी कमी होते आणि रन ऑफ कमी होत आहे. हे तुमचा माइल्ड स्लोप वरती इरोजन थांबवण्यासाठी, सॉइल अँड वॉटर कन्झर्वेशन करण्यासाठीची पहिली मेकॅनिकल मेजर आहे बेसिन लिस्टिंग. तुमचं पहिले तर लक्षात हे असलं पाहिजे की कुठलं ॲग्रोनॉमिक आहे आणि कुठलं मेकॅनिकल, हे लक्षात आलं पाहिजे. तुम्हाला खालीलपैकी कुठलं मेकॅनिकल आहे, कुठलं ॲग्रोनॉमिकल असं विचारलं जाऊ शकतं. मेकॅनिकल मध्ये आपण काय काय बघितलं, पहिला कुठला होता आपल्या मेकॅनिकल मध्ये, काउंटूर प्लांटिंग. दुसरं होतं तुमचं मल्चिंग. तिसरा कुठला होता, डेन्स ग्रोईंग क्रॉप होता. आणि चौथा होता तुमचा स्ट्रीप क्रॉपिंग. हे ॲग्रोनॉमिक झाले. आता मेकॅनिकल मध्ये पहिला आपण बघतोय बेसिन लिस्टिंग. बेसिन लिस्टिंग तर तुमच्या लक्षात आलं. दुसरा सब सॉइलिंग, ब्रेकिंग हार्ड पॅन बाय द सबसॉइलर. सबसॉइलर एक युनिट आहे, एक अवजार आहे, त्याच्या साह्यानं आपण काय करतो, हार्ड पॅनला ब्रेक करतो. हार्ड पॅन व्हर्टिकली ब्रेक करणं आपण व्हर्टिकल मल्च मध्ये बघितलं. त्याचा थोडासा सारखा प्रकार इथं आहे, ब्रेकिंग हार्ड पॅन. सबसॉइल म्हणजे खालच्या मातीला आपण ब्रेक करतोय, जेणेकरून माती इनफिल्ट्रेट होईल, खाली जाईल. ओके, हे झालं तुमचं सबसॉइलिंग. तिसरं आहे तुमचं बीबीएफ. बीबीएफ म्हणजे काय, ब्रॉड बेड फरो. ओके, म्हणजे तुमचं काय असतं, जमीन जी आपली असते आपण त्याला वाफे पद्धती जे म्हणतो. ओके, जनरली असं एक मोठी प्लॅटफॉर्म असणार आहे, इथं आपण पिकं लावणार आहे आणि या ठिकाणी तुमचं पाणी वाहणार, बरोबर आहे. आणि पुन्हा एक मोठा असा प्लॅटफॉर्म बनला. ओके, पुन्हा इथून तुमचं पाणी वाहत आहे. ओके, ही अशी जर सिस्टीम असेल तर आपण काय म्हणतो, ब्रॉड बेड फरो. बेड तुमचं कसं आहे, ब्रॉड आहे, राईट. जनरली आपण ऊस लावण्याच्या ठिकाणी बघा असं अशा प्रकारची रचना असते, राईट. ऊस ज्या ठिकाणी आहे आणि त्याच्यानंतरचा जो गॅप आहे, दोघांची विड्थ सारखीच असते. पण ब्रॉड बेड मध्ये तसं नसतं. जनरली भाजीपाला जे असतं त्याच्या लागवडीसाठी बीबीएफ पद्धत वापरली जाते. ओके, तुमचा बेड मोठा असतो आणि पाणी जाणारा जो कॅनल आहे तो छोटा असतो, त्याला म्हणायचं आपण ब्रॉड बेड फरो. सुटेबल फॉर द मॅनेजिंग द रेन वॉटर इन द ब्लॅक सॉइल वेअर ड्रेनेज इज द प्रॉब्लेम. तुम्हाला हे दिलं जाईल आणि खालीलपैकी कुठली मेथड वापरली जाईल असं विचारलं जाईल मेकॅनिकल मेथडमध्ये. ओके, ब्लॅक सॉइल मध्ये ड्रेनेज प्रॉब्लेम आहे, त्या ठिकाणी कुठली मेकॅनिकल मेजर वापरली जाते, तर ती ब्रॉड बेड फरो. ओके, तुमचा पुढचा मुद्दा आहे बंडिंग. आता बंडिंग महत्वाचं आपल्यासाठी, बंडिंग. ओके, बंडिंग मध्ये नाला बंडिंग, काउंटर बंडिंग आणि ग्रेडेड बंडिंग. बंडिंगचा साधा अर्थ लक्षात ठेवा, बांधणे, बाकी काही नाही. ओके, पहिला आपण बघूया नाला बंडिंग. ओके, याच्यात काय करतो आपण, गोल दगडांचा एक बांध बांधतोय. ओके, तुमच्या इथे एखादं फ्लो वाहत असेल तर त्या फ्लोला थांबवण्यासाठी, त्या पाण्याला थांबवण्यासाठी तुम्ही त्याच्या आडवं एक दगडी बांध बांधते. कशाने, गोल दगडांचा वापर करून. आणि धूप होऊ नये कशाची, मातीची धूप होऊ नयेचा पहिला उद्देश आहे, राईट. हे झालं तुमचं नाला बंडिंग. आपल्यासाठी महत्वाचे आहेत कंटूर बंडिंग आणि ग्रेडेड बंडिंग. नेक्स्ट पेज वरची या. ओके, याच्यातलं कंटूर बंडिंग बघा, त्याचा उद्देश काय आहे, कमी पावसाच्या प्रदेशामध्ये जलसंधारण करायचं आहे तर तुम्ही काय करताय, कंटूर बंडिंगचा वापर करताय. ओके, आणि जास्त पावसाच्या प्रदेशात जास्तीचे पाणी मला बाहेर टाकायचं असेल, म्हणजे ड्रेनेजची सुविधा करायची असेल, तर तिथे मी काय करतोय, ग्रेडेड बंडिंग करतोय. ग्रेडेड बंडिंग आणि कंटूर बंडिंग मधला हा एक साधा डिफरन्स लक्षात घ्यायचा आहे. एकीकडे आहे जलसंधारण, दुसरीकडे आहे एक्स्ट्रा पाणी बाहेर टाकणं.
ओके. आता प्रदेश बघा, कंट्रोल बंडिंग कुठं वापरलं जातं? जिथं कमी पाऊस आहे तिथं 600 mm पेक्षा कमी पाऊस पडतो. आणि ग्रेडेड बंडिंग जिथं तुमचा पाऊस 800 mm पेक्षा जास्त आहे त्या ठिकाणी, जास्त पाऊस असायला जास्तच पाणी काढावं लागतं ना, त्यामुळे तिथं आहे ते. पण तुमची सॉइल जर क्ले टाईपची असेल आणि तिथं पाऊस 800 mm पेक्षा कमी असेल तरी तुम्ही ग्रेडेड बंडिंग वापरू शकता, कारण क्ले जमिनीमध्ये पाणी लगेच साठून राहतं. अरिड आणि सेमी अरिड एरियामध्ये कंट्रोल बंडिंगचा वापर केला जातो. ऑफकोर्स आहे, कमी पावसाच्या जमिनीत म्हणजे अरिड सेमी अरिड झाली पाहिजे. ओके. पुढे हाय इनफिल्ट्रेशन अँड परमिएबिलिटी आहे त्या ठिकाणी जलसंधारण करायचंय मला. परमिएबिलिटी आणि इन्फिल्ट्रेशन जास्त असेल तर पाणी साठून राहणार नाही, तेही मला रोखायचं आहे त्या ठिकाणी. दुसरं, स्लोप किती यायचा? लेस दॅन 6% स्लोप असेल तर तुम्हाला काउंटर बंडिंग वापरायचं आहे, हे पर्सेंटेज विचारलं जातं. आणि मातीची खोली कमी असते त्या ठिकाणी काउंटर बंडिंगचा वापर होतो. तर ग्रेडेड बंडिंगचा विचार करा. सॉइल इज लेस परमेबल, एरिया हॅज वॉटर लॉगिंग प्रॉब्लेम. ओके. आणि उतार किती आहे त्याचा? 2 ते 10% दरम्यान जर तुमचा उतार असेल तर तुम्ही ग्रेडेड बंडिंगचा वापर करता. जनरली 8% खाली उतार असला पाहिजे. आणि मातीची खोली इथे जास्त असते. दोन्हीचा डिफरन्स लक्षात आला तुम्हाला? कुठे काय करायचंय? स्लोप लक्षात घ्या. लेस दॅन 6% स्लो असेल तिथं काउंटर बंडिंग आहे. 2 ते 10% मध्ये ग्रेडेड बंडिंग आहे. ग्रेडेड बंडिंगचा वापर जास्तीचं पाणी काढणं आहे. काउंटर बंडिंगचा वापर कशासाठी आहे? जलसंधारणासाठी आहे. कमी पाऊस असणाऱ्या ठिकाणी काउंटर बंडिंग, जास्त पाऊस असणाऱ्या ठिकाणी ग्रेडेड बंडिंग. ओके. आता रचना बघा. व्हर्टिकल ड्रॉपला 150 सेंटीमीटर पेक्षा जास्त नसा. व्हर्टिकल ड्रॉप, आता तुम्हाला उतारावरती करायचं आहे ना, म्हणजे असं जर माझा उतार असेल तर या उताराला मी असे आडवे बांध बांधतोय ना उताराला, तर त्यांच्या दोघांमधलं डिस्टन्स किती पाहिजे? दोन बांधांच्या मधलं 150 सेंटीमीटर पेक्षा जास्त नसावं, अशी एक जनरल कंडिशन असते. ओके. आणि 5 मीटर अंतरावरती ते असले पाहिजे. ओके. सॉरी, व्हर्टिकल ड्रॉप 150 बरं का. हा व्हर्टिकल ड्रॉप आहे. ओके. हा व्हर्टिकल ड्रॉप तुमचा म्हणजे दोन बांधांचा तुम्ही जर लंब रेषा घेतली तर ती 150 मीटर नसावी, 150 मीटर पेक्षा जास्त नसावी. ओके. डिस्टन्स मात्र दोघांमधलं किती असावं? 5 मीटरचं असावं. आणि उंची जी आहे त्या तुमच्या बांधाची उंची किती आहे? 3 सेंटीमीटरची आहे. तेच डायमेन्शन इकडे आहे, 3 मीटर आणि 30 सेंटीमीटर उंची आणि अंतर. ग्रेडेड बंडिंग मध्ये पण तेच आहे. फक्त एक चेंजेस काय ग्रेडेड बंडिंग मध्ये? त्याला ढाळ आहे. ढाळ म्हणजे काय? उतार आहे. ओके. तुमचा बांध जो आहे त्याला सुद्धा उतार आहे. त्याला का उतार आहे? जास्तीचं पाणी बाहेर काढायचंय म्हणून उतार. ओके. जर समजा हे तुमचा असा बांध असेल तर हे कुठल्या प्रकारचा झाला? प्लेन आहे. हे तुमचा बांध झाला तुमचा कंटूर बंडिंग वाला. ओके. या साईडचा जो बांध असणार आहे त्याला ऑलरेडी असा उतार आहे, ढाळ आहे. ही ढाळ किती आहे? 0.6%. ती झाली तुमची ग्रेडेड, नावातच आहे ग्रेडेड बंडिंग. ओके. ते कशासाठी आहे? इकडे साठलेलं पाणी वरून खाली गेलं पाहिजे. ओके. दोन्हीतला डिफरन्स आहे. ओके. याला ढाळ नसते तर याला ढाळ असते. दोन्हीतला एक डिफरन्स लक्षात घ्या. पुढचा, आता बंडिंग झालं. बंडिंग नंतर तुमचा प्रकार आहे टेरेसिंग. टेरेसिंग तुम्हाला माहिती आहे, जनरली कोकणामध्ये, हिमालयामध्ये तुम्हाला दिसतं. ओके. जमिनीचा उतार असतो, काही काही ठिकाणी उतार कमी असतो, त्या ठिकाणी प्लेन जमीन तयार केली जाते, तिथं शेती केली जाते. म्हणजे आता याची शेती तुम्ही म्हणू शकता की चहाची शेती जे मोस्ट ऑफ ठिकाणी केली जाते, तसं त्या ठिकाणी अशी शेती होते. जिथं उतार कमी तिथं शेती तयार झाली. अजून थोडं खाली आहे तिथं परत उतार कमी झाला तिथं अजून एक शेती. लांबून बघितलं तर तुम्हाला स्टेप लाईक स्ट्रक्चर दिसतं. ओके. तर त्याला आपण टेरेसिंग म्हणतो, टेरेस निर्माण करून. त्यातला पहिला प्रकार आहे झिंक टेरेसिंग, दुसरा आहे बेंच टेरेसिंग. ओके. झिंक टेरेसिंगचा स्लोप किती आहे? 3 ते 10% स्लोप असेल तर झिंक टेरेसिंग केलं जातं त्या जमिनीवरती. 2 ते 10%ला मगाशी आपण कुठलं बघितलं होतं? ग्रेडेड बंडिंग बघितलं होतं. इथे 3 ते 10%चा स्लोप आहे. हे झाला तुमचा पहिला मुद्दा. दुसरा आहे मीडियम टू डीप सॉइल असेल तर झिंक टेरेसिंग. आणि तिसरा मुद्दा आहे कमी ते मध्यम पाऊस आणि काळी जमीन तसेच कंटूर बंड्स असणाऱ्या ठिकाणी झिंक टेरेसिंग केलं जातं. ओके. म्हणजे जिथं काळी जमीन आहे, कंटूर बंड सुद्धा आहे, तिथेच तुम्ही झिंक टेरेसिंग करता. लक्षात ठेवायचा मुद्दा, स्लोप लक्षात ठेवायचा, कमी ते मध्यम पाऊस आणि काळी जमीन लक्षात ठेवायची. ओके. आणि बेंच टेरेसिंग मध्ये किती उतार आहे? 13 ते 33% उतार आहे बेंच टेरेसिंगला. झिंक टेरेसिंग, बेंच टेरेसिंग, मुद्दे लक्षात ठेवायचे. स्लोप. ओके. आता झिंक टेरेसिंगचा मुख्य उद्देश काय बघा. शेतीसाठी तयार केलेला भाग म्हणजे ते सपाट प्रदेशाला आपण टेरेस म्हणतो. तो टेरेस
हा वरील भागापासून तोडणे, जेणेकरून जास्त पावसात वरून येणाऱ्या पाण्यामुळे ड्रेनेजचा प्रॉब्लेम होणार नाही. वरून येणारं पाणी माझ्या या टेरेसमध्ये घुसणार नाही याची व्यवस्था झिंक टेरेसमध्ये केली जाते. ओके, हे झाला दोन्हीतला डिफरन्स. नेक्स्ट पॉइंट आपला आहे कन्झर्वेशन प्रॅक्टिस इन द हिली स्टेट्स. हिली स्टेट्स मध्ये कशा प्रकारचे कन्झर्वेशन प्रॅक्टिस असतात ते आता आपण बघू. पहिला आहे काउंटर ट्रेंचिंग आणि एफॉरेस्टेशन. जनरली याच्या ठिकाणी टेरेसिंग होणार एवढं माहित आहे. उतार जास्त असेल की टेरेसिंगच तुम्हाला करावं लागणार आहे. पहिला आहे काउंटर ट्रेंचिंग केलं जातं. काउंटर म्हणजे काय, उतारावरती. ट्रेंच म्हणजे काय, खड्डे खाणं. ट्रेंच म्हणजे खड्डे खाणं, लक्षात ठेवा. आणि पुढे काय, एफॉरेस्टेशन. एफॉरेस्टेशन म्हणजे काय, झाडं लावणं. नावावरून तुम्हाला बऱ्याच गोष्टी क्लिअर झाल्या. पुढे बघा, हिली स्लोप तसेच डिग्रेडेड बॅरन लँड साठी याचा वापर केला जातो. तुमचा एकतर बॅरन लँड आहे किंवा हिली स्टेट आहे त्या ठिकाणी सॉइल आणि मॉइश्चर कन्झर्वेशन करण्याचा मुख्य उद्देश असतो. ट्रेंच खांदून म्हणजे खड्डा खांदला जातो. ट्रेंच म्हणजे जनरली नॅरो डेप्थ वाले असतात, नॅरो विड्थ वाले असतात बरं का ट्रेंच. असे जमिनीत मध्ये मध्ये असे खड्डे खांदले जातात. हे ट्रेंच आहे. ह्याच्यात काय करायचं, हे खांदल्यानंतर डायगोनली हाफ भाग जो आहे तो मातीने भरायचा. आता जर मी अशी ट्रेंच खांदली आहे समजा, याच्यातला या डायगोनलीचा भाग इथली माती काढली आहे आणि माती परत काय करतोय, या हाफ भागातच माती भरतोय आणि हाफ भाग मी तसाच ठेवलाय. राईट. आणि ही जी माती काढलेली आहे त्याचा वरती या बाजूला मी ढिगारा तयार करतो. येतं लक्षात तुम्हाला. डायगोनली खड्डा खांदून डायगोनली हा भरायचा आणि पुढेच त्याच्या पुढे काय करायचंय, ढिगारा तयार करायचा आहे. त्याला म्हणायचं आपण काउंटर ट्रेंचिंग. आणि जो ढिगारा तयार केला त्याच्यावरती एफॉरेस्टेशन, झाडं लावायची. इथं मी झाडं लावली तर ते झालं एफॉरेस्टेशन. राईट. चित्र तुमच्या लक्षात येतंय कशा प्रकारचं आपण करतोय, उताराला अनुसरून त्या गोष्टी करत आहोत. ओके, बाजूस ढिगारा बनवून त्याच्यावरती एफॉरेस्टेशन करणं नावातच आहे. ओके. ट्रेंच स्लोप लेंथ कमी करून रन ऑफ कमी केला जातो. ट्रेंच का केला जातो, स्लोप लेंथ कमी केली ना. आता इथून जर पाणी येत असेल तर ते आतमध्ये येईल, त्याचा थोडासा स्पीड कमी होईल. पाण्याचा स्पीड कमी करणं हा मुख्य उद्देश आहे टेरेसिंग मध्ये. ओके. आणि या बाबतीमध्ये स्लोप किती असावा, 20% पेक्षा कमी असावा. 20% पेक्षा जास्त स्लोप असेल तर हे काउंटर ट्रेंच आणि एफॉरेस्टेशन तुमच्या उपयोगाचं नाही. ओके. पुढचा तुमचा मुद्दा आहे बेंच टेरेसिंग. बेंच टेरेसिंग मध्ये काय करतो बघा, स्लोप वर सिरीज ऑफ प्लॅटफॉर्म बनवले जातात स्टेप लाईक स्ट्रक्चर. वरती आपण बेंच टेरेसिंग बघितलं, किती होतं पर्सेंटेज स्लोपचं, 16 ते 33% स्लोप होता. ओके. त्या बेंच टेरेसिंग मध्ये काय केलं जातं, स्ट्रक्चर तयार केले जातात. कसे स्ट्रक्चर, स्टेप लाईक स्ट्रक्चर तयार होतं. लांबून जर बघितलं तर तुम्हाला पायऱ्यासारखं लक्षण दिसतं. ओके. दुसरा मुद्दा, हे पण कशासाठी आहे, सॉइल अँड वॉटर कन्झर्वेशन साठीच आहे. बेस्ट यूज फॉर द स्लोप अप टू 15%. 15%च्या स्लोप असणाऱ्या जमिनीसाठी हे बेंच टेरेसिंग उपयोगी आहे, बेस्ट यूज आहे. तसं तर 33% उतार असेपर्यंत पण त्याचा वापर तुम्ही करू शकता, पण त्याचे पण काही लॉसेस आहेत. 15%च्या पुढे गेला तर बेस्ट यूज अप टू 15 आणि एनी हाऊ यू कॅन यूज इट फॉर 33% स्लोप साठी. ओके. हे स्लोप लक्षात ठेवा. या स्लोपचे तुम्ही एक चार्ट बनवून ठेवला तर तुम्हाला फायदेशीर ठरेल. पुढचा तुमचा मुद्दा आहे टाइप्स ऑफ टेरेसेस. असे वेगवेगळे टेरेस आहेत. आपण टेरेसिंगचा मुद्दा बघितला आता, त्याचे टाइप्स. एक आहे अकॉर्डिंग टू द पर्पज. एक तुमचा आहे हिल टाइप बेंच टेरेसिंग. वरती जे आपण बघितलं हिल मध्ये बेंचेस सारखी रचना करून आपण तयार केलं तर त्याला आपण म्हणतो हिल टाइप बेंच टेरेसिंग. दुसरा आहे तुमचं इरिगेटेड बेंच टेरेसिंग. इरिगेटेड नावातच तुम्हाला लक्षात येते, इथं काय करतो आपण, सपाट किंवा लेवल्ड जे बेंच आहे तयार केलो आपण, एक लेवल बेंच. तिथे इरिगेशनची सुविधा असते अशा ठिकाणी इरिगेटेड बेंच टेरेसिंग वापरलं जातं. नावातच आहे इरिगेटेड. आणि याचा स्लोप किती पाहिजे, लेस दॅन 8% असायला हवा. ओके. त्याच्या पुढचा एक प्रकार आहे ऑर्चार्ड टेरेसिंग. ओके. नॅरो विड्थ टेरेस असतात. किती विड्थ त्याची, 1 मीटरची. ओके. जे तुम्ही टेरेस तयार केलाय तो एकदम नॅरो विड्थ असतो. किती असतो तो, 1 मीटरचा. त्याच्यावरती तुम्ही एक एकच झाड लावू शकता. ऑर्चार्ड म्हणजे काय, फळबाग ना. मग एक एक झाडं लावायचं तुम्हाला, जवळजवळ पीक लावता येत नाहीत अशा ठिकाणी ऑर्चार्ड टेरेसिंग केलं जातं. त्यांची विड्थ कमी असतं, हा एक मुद्दा लक्षात ठेवा. तर प्लांटिंग इंडिव्हिज्युअल ट्री इतकीच जागा तुम्हाला तिथे असते. ओके. नेक्स्ट आपला आहे अकॉर्डिंग टू द स्लोप ऑफ द बेंच आणि रेनफॉल कंडिशन. तुमचा बेंचचा स्लोप कसा आहे त्याच्यावरून बेंच टेरेस स्लोपिंग आउटवर्ड, बेंच टेरेस स्लोपिंग इनवर्ड, बेंच टेरेस विथ लेवल आणि टेबल.
ओके. आता ह्या आउटवर्ड म्हणजे काय, उताराला अनुसरून मागच्या बाहेरच्या बाजूला, आणि इनवर्ड म्हणजे काय, उताराला अनुसरून आतच्या बाजूला. हे तर तुमच्या लक्षामध्ये. आता फॉर एक्झाम्पल समजा की तुमचा असा उतार आहे, ओके. या उतारला अनुसरूनच तुमचा इथे तुम्ही जर बेंच तयार केला असेल तर त्याला तुम्ही काय म्हणणार आहात, उताराला अनुसरून वाला टेबल. इथे तुम्ही टेबल आहे समजा, असा टेबल आहे, इथे तुम्ही शेती करताय, ओके, आणि हा उतार, ओके. तर हा उतार उताराच्या दिशेने आहे. पण कधी कधी तुम्ही अशा प्रकारचं सुद्धा करता, इथे तुम्हाला एक प्लॅटफॉर्म मिळते आतल्या बाजूला, तुम्हाला लक्षात येते का, आतल्या बाजूचं, त्याला तुम्ही म्हणायचं इनवर्ड स्लोपिंग. इनवर्ड आउटवर्ड स्लोपिंग सोपं आहे. उताराच्या दिशेने आले की आउटवर्ड, उताराच्या विरुद्ध दिशेने केले की इनवर्ड स्लोपिंग. आणि तिसरा प्रकार आहे लेवल, ओके. आता याच्यामध्ये बघा युज्ड कुठे कुठे वापर केला जातात. तुमचा लो रेनफॉल असेल तर आउटवर्ड वाला, ओके, आणि जास्त रेनफॉल असेल तर इनवर्ड वाला. 750 युनिट आहे, 750 पेक्षा कमी जर आउटवर्ड, 750 पेक्षा जास्त आहे तर इनवर्ड, आणि मॉडरेट रेनफॉल असेल तर लेवल वाला तुम्ही टेरेस वापरत असता, ओके. दुसरा, सॉइल कशी असते बघा, आउटवर्डच्या ठिकाणी मीडियम डेप्थ आहे आणि परमेबल सॉइल आहे, ओके, आणि इनवर्डच्या ठिकाणी पुअर इनफिल्ट्रेशन आणि रन ऑफ खूप जास्त आहे, ओके. डीप सॉइल आणि हायली परमेबल सॉइल असेल तर त्या ठिकाणी तुम्ही लेवल प्रकारचं टेरेसिंग वापरता, ओके. रचना जर विचारात केला तर टेरेसचा आउटवर्ड स्लोप किती असतो, 10%. जो स्लोप आहे तो 10% असतो, आउटवर्ड स्लोप, ओके. आणि टेरेसचा इनवर्ड स्लोप किती आहे, 8.23 म्हणजे 8.9% त्याचा इनवर्ड स्लोप आहे. आणि टेरेस मात्र कसं असतं, त्याला स्लोप नसणार आहे, ते लेवलच असतं, ओके. पिकांचा जर विचार केला तर ऑर्चार्ड साठी वापरलं जातं आउटवर्ड स्लोप. इनवर्ड कुठे, मेज, टोमॅटो, पोटॅटो, याच्यासाठी इनवर्ड स्लोप वाला वापरला जातो. आणि लेवल स्लोप कुणासाठी आहे, राईस साठी लेवल स्लोप आहे, ओके. हे टेरेसिंगचे एवढे सगळे प्रकार आपण बघितलेत. पुढे एक स्टोन टेरेसिंग नावाचा एक प्रकार आहे, स्टोन वॉल टेरेसिंग पण त्याला म्हटलं जातं. तर स्लोप तुमचा कसाही असो, किती असो, त्या ठिकाणी तुम्ही स्टोन टेरेसिंग करू शकता. तिथे तुम्ही स्टोनचा एम्बार्कमेंट तयार करता, म्हणजे बांध तयार करता, ओके. कितीही उतार असेल तर त्या ठिकाणी स्टोन टेरेसिंग फायदेशीर ठरतं, ओके. तर अशा प्रकारे आपला हा पॉइंट इथे संपत आहे.